सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुमारे गेल्या 25 ते 30 वर्षांपासून विविध संवर्गातील रोजंदारी व बदली 249 सेवक काम करत आहेत। या सेवकांना सेवेत कायम करण्यात आलेले नाही। सदर सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 31 मे 2022 रोजी प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवलेला आहे। सदर प्रस्तावास नगरविकास विभागाकडे मुंबई मंत्रालय येथे पाठवून 16 महिने झालेले असूनही या प्रस्तावावर आजपर्यंत कसलाही विचार झालेला नाही। त्यामुळे कामगारांवर एक प्रकारे मोठा अन्याय झालेला आहे। तर या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्याबाबत विनंती आहे, अशा प्रकारचे निवेदन सोमपा माजी गटनेते आनंददादा चंदनशिवे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना सोलापूर शहर आणि जिल्हा दौऱ्यावर असताना दिले आहे। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये 25 ते 30 वर्षांपासून काम करत असलेल्या विविध संवर्गातील 249 बदली आणि रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्याचा विषय लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले। यावेळी सोमपा माजी नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते इरफान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला आघाडी नेते शशिकला कसपटे, चित्रा कदम, चंद्रकांत सोनवणे, प्रतीक चंदनशिवे, शाहबाज किंग, अल्ताफ कुरेशी, अब्दुल शेख, बापू अड्डेवाले, अब्दुल शेख, मिनाज पटेल, सलीम नदाफ, विनोद मिसाळ, रॉकी शेख, तन्वीर मुजावर, समीर कुरेशी, फिरोज नदाफ, रोजंदारी आणि बदली सेवक प्रतिनिधी धोंडीबा कापुरे, धीरज वाघमोडे, समाधान सकट आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।